आणि सोयरिकी न होण्याचं कारण सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये ते पाप जर कोणाकडे जात असेल तर इथं बसणाऱ्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी माया हो कठीण तळा झाला. जेव्हापासून बया सोयरिकीत आल्या महाराज तेव्हापासून पोरं कोमातच गेले हो. सोयरिकीच होय ना महाराज, खरं सांगतोय तुम्हाला. इथं बसणाऱ्या मायांना माझा प्रश्न आहे, माया हो 2 एकर जमीन आहे तुमच्याकडे. किती एकर जमीन आहे बोलत चला, किती? 2. मग 2 एकर जमीन म्हणल्यानंतर कमीत कमी जवाई किती एकरावाला पाहायला पाहिजे तुम्ही? तुमच्याकडे 2 आहे म्हणल्यानंतर व्यवहारानुसार 4 एकरावाला. याच्यापेक्षा पोरगी सुंदर असेल तर 5 एकरावाला, लय याच्यापेक्षा सुंदर असेल तर 8 एकरावाला. बरं देखणी आहे, सुंदर आहे, शिकलेली खूप आहे, नोकरीला आहे, 15 एकरावाला ठीक आहे का नाही? मला तर हसू येतं काही सोयरिकीला मी गेलो, अहो दोघी मायले की दररोज उधाड्यात हो, म्हणजे घरी 1 एकर जमीन नाही. आणि आत्ताशी घरकुल यादीत नाव आलं म्हणजे स्वतःचं घर सुद्धा नाही. पोरीची माय बैठकीला बसली म्हणजे मला 25 एकर व्हायला पाहिजे. कुठून खदून काढायचा का? कुठून काढायचा कुठून आम्ही एवढा खंदून? बरं पोरगी 1 पट वेडी, पोरीची माय 1.5 पट वेडी. पोरगीची माय बैठकीत सांगते माझी पोरगी शेतात जाणार. अहो तुमच्या या बावळेपणामुळं पोरं कोमात गेले ना, पोरायचे चेहरे पाना साहेब असे फुलफुलीत झाले. ते म्हणतील बा एवढ्या तळतळीनं आमचा विषय मांडणारा महाराष्ट्रातला पहिलाच कीर्तनकार आहे.